हाती देऊनी यशो रक्त वाहिले तुझ्या देहातुनी रक्त वाहिले तुझ्या देहातुनी का पहनाया हाथों में कीले हालेलुया हालेलुया होशाना हालेलुया हालेलुया होशाना यीशु राजा लेके चला संदेश से उठा के दुनिया के सारे पापों कदों से हालेलुया 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 सर्व लोकांना देवाचा निरोप आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो आमच्यासाठी वधस्तंभावरती मेला, तो या पृथ्वीवरती यासाठी आला की आम्ही देवाने दिलेले जे धर्मशास्त्र त्यातून पूर्ण करू शकलो नाही। देवाने या जगाच्या सर्व मानवजातीला धर्मशास्त्र दिली, माझ्यासाठी तिथे धर्मशास्त्र पाळण्याच्या द्वारे आम्ही आशीर्वाद मिळवावा आणि आम्हाला मुक्ती मिळावी, आम्हाला स्वर्गाचं राज्य मिळावं। पण आम्ही सर्वांनी देवाने दिलेलं धर्मशास्त्र मोडलं, देवाने लावून दिलेल्या मर्यादा मोडल्या, आम्ही पाप केले, व्यभिचार केला, मारामारी केलं, व्यसन केले, दारूबाजी केली। त्या सर्वांची शिक्षा प्रभू येशू ख्रिस्ताने सहन केलेली आहे आणि त्याने सर्व मानव जातीला हा निरोप देण्यासाठी तो आला की आता लवकरच आकाश आणि पृथ्वीचा नाश होणार आहे। पश्चाताप करा, पश्चाताप करा, कारण लवकरच आकाश आणि पृथ्वीचा नाश होणार आहे। देव या जगाचा नाश करणार आहे, त्याचा प्रमाण देवाने प्रभू येशूच्या द्वारे निरोप सांगितलेला आहे। बायबलमध्ये लूक शुभवर्तमान 21व्या अध्यायामध्ये येशू म्हणाला की या जगाच्या शेवटाची चिन्हे अशी असतील की जागोजागी भूकंप होतील, जागोजागी दुष्काळ होईल, महामारी जागोजागी महामारी होईल, राज्य राज्यावरती उठेल, देश देशावरती उठेल, आकाशामध्ये उष्णता इतकी वाढेल की आकाश पेटून विरघळेल, पृथ्वीमधील सर्व मूलद्रव्य अतिउष्णतेने विसरतील। हा निरोप प्रभू येशू ख्रिस्ताने दिला आणि ही सर्व चिन्हे या जगाच्या शेवटाची आहे। देव या जगाचा शेवट का करणार आहे? हे कयामत के दिन आहेत, हे शेवटचे दिवस आहेत। देव या जगाचा शेवट यासाठी करणार आहे की आम्ही सर्वांनी देवाने लावून दिलेल्या मर्यादा मोडलेल्या आहेत। देव या जगाचा अंत करणार आहे, त्याची चिन्हे देवाने दिली यासाठी की आम्ही वेळ आहे तोपर्यंत सुधारावे आणि देवाकडे वळावे। स्वर्ग आणि नरक ह्या खोट्या भापट कथा नाही आहेत, स्वर्ग आहे आणि नरकही आहे। सर्व धर्मशास्त्र स्वर्गाविषयी सांगतात आणि नरकाविषयी सांगतात।
जो कोणी धर्मशास्त्र पाळून पूर्ण करतो त्याला स्वर्गाचं राज्य आहे, आणि जो कोणी धर्मशास्त्र मोडणार आहे त्याच्यासाठी अनंत काळ नरक आहे. पण आम्ही कुणीही धर्मशास्त्र पाळून पूर्ण करण्याच्या लायकीचे नाही आहोत. आम्ही सर्वांनी धर्मशास्त्र मोडलेलं आहे, आणि म्हणून आम्ही सर्वजण नरकात जाण्याच्या लायकीचे होतो. आम्ही सर्वजण शाप येण्याच्या, आजार येण्याच्या आणि शिक्षा येण्याच्या लायकीचे होतो. पण ते सर्व प्रभू येशूने स्वतःवरती घेतले. आम्ही जे धर्मशास्त्र मोडलं ते सर्व धर्मशास्त्र पूर्ण करण्यासाठी आणि या पृथ्वीवरती येऊन 33.5 वर्ष या जगामध्ये 33.5 वर्ष आपण मोडलेल्या मर्यादा पाळून त्याने पूर्ण केल्या, धर्मशास्त्र पाळून त्याने पूर्ण केले, आणि आशीर्वादाचा मार्ग त्याने खुला केलेला आहे. आणि आपल्या जीवनाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही जे धर्मशास्त्र मोडले त्याची शिक्षा मरण, त्याने वधस्तंभावरती आपलं मरण सोसलं. तो या पृथ्वीवरती येण्याच्या आधीच त्याने कोंबड्याच्या बलिदानाच्या द्वारे, बोकडाच्या बलिदानाच्या द्वारे आणि नारबळीच्या द्वारे दाखवून दिलं की सर्व मानव जातीच्या पापांची शिक्षा एक नारबळी बनून प्रभू येशू ख्रिस्त स्वतः घेणार होता. आम्ही जी पापांची शिक्षा नारबळीमध्ये शोधत आहोत त्याची पूर्णता प्रभू येशू ख्रिस्तामध्ये झालेली आहे. तो आमच्यासाठी नारबळी बनून वधस्तंभावरती मारला गेला, आमच्यासाठी बलिदान झाला. लोक असं म्हणतात की जर तो देव होता तर तो का मेला, तो वधस्तंभावरती त्याला कसं काय मारू शकले, त्याला स्वतःला वाचवता आलं नाही का? प्रभू येशू ख्रिस्त मरण्यासाठीच आलेला होता, आमच्या पापांची शिक्षा घेण्यासाठी. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये तो आमच्यासाठी बलिदान, एका कोंबड्याच्या बलिदानासारखा, एका रेड्याच्या बलिदानासारखा, बोकडाच्या कुर्बानीसारखा तो आमच्यासाठी कुर्बान झाला, तो आमच्यासाठी नरबळी झाला, अशासाठी की आमच्या पापांची शिक्षा त्याने घ्यावी आणि आमच्या पापाच्या शिक्षेचा परिणाम जो नरक आहे त्याच्यातून आम्हाला सोडवावं. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने आमचं मरण स्वतःवरती घेतलं. तो आमच्यासाठी मारला गेला, तो आमच्यासाठी ठेचला गेला, तो आमच्यासाठी वधस्तंभावरती दिला गेला, तो आमच्यासाठी धर्मशास्त्र पूर्ण करण्यासाठी आलेला होता. जे अमरत्व आम्ही शोधत आहोत ते अमरत्व देण्यासाठीच तो आलेला होता. पण आम्ही त्याला दुसऱ्या देशाचा देव समजलं. आम्ही देव एका देशाचा समजतो, देव एका देशाचा नसतो भावांनो. देव सर्व मानव जातीचा देव बनून तो आला. सर्व मानव जातीच्या वतीने धर्मशास्त्र पाळून पूर्ण करण्यासाठी तो आला. आणि आम्ही आमच्या देशाने जे अमरत्व शोधलं ते अमरत्व देण्यासाठी तो आला. त्याने आमच्यासाठी सार्वकालिक जीवनाचा मार्ग खुला केलेला आहे. त्याने आपल्या मरणाने मरण रद्द केलेलं आहे. त्याने आमच्यासाठी अमरत्वाचा मार्ग खुला केलेला आहे. तोच तो आहे ज्या आम्ही आमच्या मार्गामध्ये अमरत्व शोधत होतो, तो त्याने आपल्या मरणाच्या द्वारे अमरत्वाचा मार्ग खुला केलेला आहे. आणि केवळ तो मरण्यासाठी आला असं नाही, तर तो मरणातून पुन्हा तिसऱ्या दिवशी उठला आणि त्याने दाखवून दिलं की मरणाच्या पुढेही जीवन आहे. होय, मरणाच्या पुढे स्वर्ग आहे, मरणाच्या पुढे नरक आहे. एक तर जो आपलं जीवन देवासमोर नीट ठेवतो, जो सर्व धर्मशास्त्र पाळतो तो स्वर्गात जातो, आणि जो धर्मशास्त्र मोडतो तो नरकात जातो. आणि त्याने दाखवून दिलं की जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तो मेलेल्यातून पुन्हा उठतो. मरणाच्या पुढे जीवन आहे, मरणाच्या पुढे स्वर्ग आहे, हे त्याने दाखवून दिलं. आणि मरणाच्या पुढे नरकही आहे. दोनच मार्ग आहेत स्वर्गात जाण्याचे. एक तर आम्ही पूर्ण धर्मशास्त्र पाळून स्वर्गात जाऊ शकतो, आणि जर आम्हाला धर्मशास्त्र पूर्ण पाळता येत नाही तर दुसरा एक मार्ग आहे की आम्ही प्रभू येशूच्या जामीन स्वीकारून
ज्याने सर्व धर्मशास्त्र पाळलेलं आहे, त्याच्याद्वारे, त्याच्या जामिनाच्या द्वारे, त्याच्या बलिदानाच्या द्वारे आम्ही स्वर्गात जाऊ शकतो. जर कोणाला असा अभिमान आहे की आम्ही आमचा धर्म पाळू शकतो, तर त्याने अवश्य आपला धर्म पाळावा. आपण आपल्या धर्म पाळण्याच्या द्वारे स्वर्गात नक्की जाऊ शकतो. पण भावांनो, जर तुम्हाला या खरेपणाची जाणीव असेल की आम्ही धर्मशास्त्र पाळू शकत नाही, आम्ही धर्माने लावून दिलेल्या मर्यादा मोडतो, आम्ही धर्मशास्त्र मोडलेलं आहे, तर एकच मार्ग शेवटचा उरतो की ज्याने धर्मशास्त्र पाळून पूर्ण केलेलं आहे त्या प्रभू येशू ख्रिस्तांच्यावर आम्ही विश्वास ठेवावा आणि आम्ही अमरत्वाचा मार्ग जो त्याने खुला केलेला आहे, सार्वकालिक जीवनाचा मार्ग जो त्याने खुला केलेला आहे, येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे जे आम्हाला जीवनाचा मार्ग खुला झालेला आहे, त्याच्याद्वारे आम्ही स्वर्गामध्ये जावं, त्याच्याद्वारे आम्ही नरक चुकवावा, त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवावा. कितीतरी लोक म्हणतात की तो इस्रायल देशाचा देव आहे. जर तो इस्रायल देशाचा देव असता तर त्याने यहुदी धर्माचा प्रचार केला असता, यहुदी लोकांनी त्याला धरून मारलं नसतं, इस्रायल लोकांनी त्याला वधस्तंभावरती चढवलं नसतं. तो कोणा एका देशाचा देव नाहीये, तो सर्व मानव जातीचा देव आहे. त्याने आजच्या घडीला जवळजवळ 200 देशांपैकी जवळजवळ 99% देशांची येशूने भेट घेतलेली आहे आणि जवळजवळ 99% देश प्रभू येशूवर विश्वास ठेवणारे झालेले आहेत. आपण ही भावंडांनो, आमच्या देशातील नागरिकांनो, विश्वास ठेवूया की ज्या अमरत्वाची आम्ही वाट पाहिली तोच अमरत्व देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे. जो नरबळी आम्ही करत आलो तो नरबळी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण झालेला आहे. ज्या धर्मशास्त्रामध्ये आम्ही मुक्तीची वाट पाहिली तीच मुक्ती देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे. सर्वांनी येशूवर विश्वास ठेवा, वेळ आहे तोपर्यंत पश्चाताप करा, आपले व्यसन सोडा, भांडण सोडा, मारामारी सोडा. ज्याची शिक्षा प्रभू येशूने आम्ही केलेल्या हातांच्या पापांची शिक्षा त्याने आपल्या हातांनी घेतली. आम्ही जे घाणेरडे विचार डोक्याने केले त्याने त्याच्यासाठी आपल्या डोक्यामध्ये काट्यांचा मुकुट घालून घेतला. जे आमचे पाप पाय करण्यासाठी धावतात त्या पायांमध्ये त्याने खिळे मारून शिक्षा सहन केली आणि या सर्व पापांची शिक्षा त्याने आपल्या वतीने भोगलेली आहे. आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवूया, प्रभू येशूवर विश्वास ठेवा. प्रभू येशू ख्रिस्त सार्वकालिक